भूतदया आणि पर्यावरण. आपण जसा जसा उन्हाळा येतो तसे मेसेजेस फिरताना पाहतो की पशुपक्ष्यांसाठी काहीतरी दाणा पाणी ठेवा, भटक्या कुत्र्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा. अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये पाप पुण्याचा भाग तो नाही मला डिस्कस करायचा. काय पाप आणि काय पुण्य, मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण हे करतो, नक्कीच स्पृहणीय बाब आहे. परंतु याच गोष्टीचा पुण्याशी या सगळ्या गोष्टी जोडत कधी कधी वाटतं की काही प्राण्यांसाठी हा अतिरेक होतोय की काय. म्हणजे एखाद्या प्राण्याला जर सगळ्या गोष्टी आयत्या एखाद्या ठिकाणी मिळतात हे समजलं तर त्याची अन्न हुडकण्याची क्षमता कमी होते का? मग त्यामध्ये पक्षी पण आले आणि प्राण्यांमध्ये माकड हा प्राणी आला. बऱ्याचशा घाटांमध्ये आपल्याला दिसून येतं की घाटाच्या त्या वळणावळणाच्या रस्त्याच्या कडेला काही माकडे येतात, येऊन बसतात. कधीकधी चांगल्या प्रकारे ऊन घेण्यासाठी ते येतात, काहीतरी कुतूहल म्हणून येतात. पण मग अष्टविनायक सारख्या, लेण्याद्री सारख्या ठिकाणी, त्या घाटमाथ्यावर, त्या मंदिराच्या आसपास किंवा रस्त्यावर जी काही आज माकडांची टोळी हजर असते, त्यांना अभ्यासाअंती असं दिसून आलंय की आयत्या अन्नाची चटक लागली आहे. आता मग हे मानवनिर्मित अन्न, फॅक्टरीजमध्ये बनणारे वेफर्स, कुरकुरे किंवा अन्य काही, किंवा मग काही भक्त लोक मुद्दाम काही फळांच्या पिशव्या घेऊन जातात. अक्षरशः ती फळं टाकेपर्यंत सुद्धा त्यांना दम नसतो आणि त्या माणसाच्या हातातनं पिशव्या हिसकावून घेतल्या जात आहेत. काही ठिकाणी असं माकडांना सफरचंद, डाळिंब, केळी, चिक्कू, निरनिराळे फळं पदार्थ अक्षरशः कारमध्ये नेऊन क्रेटच्या क्रेट त्यांना देणाऱ्या व्यक्ती पण आहेत. नो डाऊट त्यांचं कार्य सॅल्युटेबल आहे. कबुतरांना काही लोक बाजरी किंवा त्यांना जे आवडतं ते धान्य पोतीच्या पोती नेऊन कबुतरं एखाद्या ठिकाणी एकत्रित येण्याची सवय लावलेली असते. हे दृश्य तर आपण अनेक वेळा बघतो. आता ह्या कबुतरांचा अभ्यास केल्यावर असं दिसून आलंय की त्यांच्या विष्ठेने त्याच्यातून जे काही बारीकशी धुली सदृश्य कण बाहेर पडतात त्याच्यामुळं त्याच्या आसपास राहणाऱ्यांना ब्रॉन्कायटिस नावाचा रोग होतो, जो की तुमच्या श्वसन क्षमतेवर आघात करतो. कबूतरखान्याच्या आसपासच्या लहान मुलांचा, म्हणजे ती कबूतरं पाळलेल्या घरातल्या नेक्स्ट जनरेशनचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा तिथल्या मुलांना असे श्वसनविकार जडल्याचं दिसून आलंय. कोणालाही पक्षीप्रेमी, प्राणीप्रेमी यांना डिस्करेज करण्याचा माझा हेतू बिलकुल नाही आहे. परंतु ज्या ज्या गोष्टींचा काही सायंटिस्ट लोक, काही निसर्गाचे अभ्यासक लोक अभ्यासपूर्ण एखादा अहवाल सादर करतात तेव्हा त्याच्यात काहीतरी तथ्य असतं ना. मग याचा आपल्याला सुवर्णमध्य गाठता येईल का? आता कबुतरांच्या अभ्यासात असंही सिद्ध झालंय की जन्मताना या पिढीला घर कसं बांधायचं, घरटं कसं बांधायचं हे सुद्धा ज्ञान अवगत होत नाही.
चारा कसा हुडकायचा, आपलं पोट आपल्या चोचीने कसं भरायचं, हे सुद्धा काही पक्ष्यांच्या पिलांना अवगत होत नाही आहे. मी लेण्याद्रीचं उदाहरण दिलं. अशा अनेक जागा आहेत जिथं माकडं रस्त्यावर येतात आणि तिथे कुठलं तरी देवस्थान आहे. त्या देवस्थानकडे जाताना ते भक्त लोक एक पुण्यकर्म म्हणून त्या माकडांना आवडणारे पदार्थ सोबत घेऊन जातात. त्या ठिकाणी सुद्धा असं दिसून आलं आहे की जंगलामध्ये तुमच्या पोटाला पचेल असे कोणते पदार्थ उपलब्ध आहेत हे सुद्धा त्या माकडांच्या नवीन जनरेशनला माहिती होत नाही आहे. म्हणजेच ऐत खाऊ पिढी निर्माण करण्याचं आपणच काम करतोय पुण्य या गोंडस सदराखाली. करण्यास हरकत नाही, तथापि या सगळ्या गोष्टींचा विचारसुद्धा नक्की झाला पाहिजे. आता काही पक्षीप्रेमी म्हणतील की तुम्ही सिमेंटची जंगलं वाढवलीत, प्रचंड प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास केला, झाडी तोडली, देशी झाडी तुटली गेली आणि विदेशी झाडी लावली, त्याच्यावरची जी काही फुलं किंवा फळं ती आपल्याकडचे पक्षी खात नाहीत. अगदी मी या मताशी पूर्णपणे सहमत आहे. आपण त्यांच्या अधिवासावर कुऱ्हाड चालवली आहे आणि मग त्याची परतफेड म्हणून काही मंडळी हे सत्कर्म करत आहेत आणि ऑफकोर्स मी त्यांना प्रणामच करतो. कारण त्यांनी जर हे काम बंद केलं ना तर तुम्हाला अक्षरशः सांगेन मी, ज्या ठिकाणी माकडं आहेत ती माकडं जवळच्या गावात शिरून धुडगूस घालायला कमी करणार नाहीत. कारण पोट रिकामं राहिलं ना तर माणूससुद्धा वेडापिसा होतो. ती तर बिचारी जनावर आहेत. म्हणजे वेदना, संवेदना, भावना, बुद्धी सगळं घेऊन जन्माला आलेला माणूस जर भरकटू शकतो रिकाम्या पोटी, तर त्यांची काय हालत होईल या भावनांपर्यंत पोहोचणं हे सुद्धा गरजेचं आहे. आता हा जो काही अभ्यास झाला आहे माकडांच्या बाबतीत, पोपटांच्या बाबतीत, कबुतरांच्या बाबतीत, कोणताही पक्षी, खारींच्या बाबतीत, खारीला निसर्गतःच तिला ते वरदान मिळालेलं असतं. कोणत्या तरी झाडाला सुरक्षित जागा बघून घरटं बांधणं, आपली पिढी वाढवणं आणि मिळेल त्या अन्नावर गुजराण करणं. मग त्यांच्यासाठी सुद्धा आपण अन्न पाणी ठेवायला लागलो तर त्यांची पण क्षमता कदाचित कमी कमी होत जाणार. अन्न हुडकण्याची क्षमता, जंगलामध्ये जे काही मिळतं ते खाऊन गुजराण करण्याची एक क्षमता निसर्गतःच त्यांना दिलेली असते. म्हणतात ना, जिथं चोच तिथे दाणा पाणी. तो जो कोणी विधाता आहे त्याने ही सगळी रचना केलेली असते. मग त्याच्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा, पुण्यकर्म कमावण्याच्या नादात तुम्हा आम्हाला कितपत अधिकार आहे आणि मग तो कुठे कुठे वापरायचा, कोणत्या ठिकाणी वापरणं योग्य होईल याचं तारतम्य प्रत्येकाला ठेवावं लागणार आहे. कारण या पशुपक्ष्यांची जर अशीच ऐतखाऊ पिढी जन्माला येत राहिली तर मानवी वस्त्यांना धोका उत्पन्न होऊ शकतो, हे सुद्धा अधोरेखित करावं लागेल. आता भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत बरेच लोक नाराज असतात की लहान मुलांवर ही टोळीचे टोळी हल्ला करते, यांना खाऊ घालणाऱ्यांचं काय जातं, त्यांनी आपल्या घरी नेऊन पाळावीत. त्रागा, राग ज्यांच्यावर प्रसंग आला त्यांच्या मनातून असा राग उफाळून येणं अगदी स्वाभाविक आहे. इट इज जनरल ह्युमन टेंडन्सी. पण मग प्रत्येकानेच हे सगळं बंद केलं तर काय हॅवॉक होईल, ही सुद्धा नाण्याची दुसरी बाजू लक्षात घ्यावी लागेल. एकतर कुत्रा हा प्राणी एक वफादार प्राणी म्हणून या मानव जातीने अगदी महाभारतकालीन याच्यात सुद्धा तुम्हाला उल्लेख आढळतात की आपल्या 5 पांडवांपैकी युधिष्ठिर यांच्यासोबत त्यांचा कुत्रासुद्धा, त्याच्यासाठी सुद्धा स्वर्गाची दारं उघडली गेली. असा हा वफादार प्राणी
त्याच्याविषयी प्रेम नक्कीच आहे माणसांना. मग निरनिराळ्या जाती, परदेशी जातीची कुत्री घरात आणून आनंदाने पाळणारी मंडळी पण कमी नाही आहेत. कुत्र्याला फिरायला घेऊन जाताना त्याने कुठं घाण केली तरी सोबत कॅरी बॅग घेऊन त्याची घाण आनंदाने उचलणारे, प्रेमाने त्याला सांभाळणारे, अशा सगळ्या श्वानप्रेमींना मानाचा मुजरा. तथापि मग आपल्या या देशी कुत्र्यांनी, भटक्या कुत्र्यांनी करायचं काय? त्यांना रोजचं अन्न मिळू शकतं का? आता काही काही गावांमध्ये मी असं ऐकलं आहे की नगर परिषद, महानगरपालिका अशा काही इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या एक वेळच्या त्यांच्या अन्नाची सोय करत गाडीमध्ये तो जो काही राईस आणि त्यांचं जे काही आवडतं ते त्याच्यामध्ये कालवून त्याचं वाटप करत एक गाडी फिरते असं ऐकलं आहे. असा उपक्रम असेल कुठल्याही शहरात, खेड्यात, तालुका प्लेसला, तर त्या उपक्रमाचं स्वागतच आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये एक माणूस म्हणून जगताना मानवतेच्या दृष्टिकोनातनं सुवर्ण मध्य नक्कीच गाठला पाहिजे. पण त्याचबरोबर तुमची मानवी पिढी रोगग्रस्त झाली नाही पाहिजे याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. आणि पशुपक्ष्यांची येणारी पिढी ही ऐतखाऊ नाही झाली पाहिजे, इतपतच त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. पण आता ज्या ठिकाणी सवय लागली आहे माकडांना तयार अन्न, पॅकेट्स, काही वेळा या वेफर्स, कुरकुरेचे पॅकेट्स, आयती फळं मिळणं, ह्या गोष्टींची जिथं सवय लागली आहे तिथं थोडीशी ती सवय कमी कमी करत गेलो तर त्यांना अन्न शोधण्याची जी क्षमता आहे, त्यांच्यामध्ये अंगभूत असलेला हा जो गुण आहे त्याची ओळख होऊ द्या त्यांना. मित्रांनो, खरोखर हा तसा पाहिला ना तर खूप गंभीर विषय आहे, पण कुठेतरी या विषयाची चर्चा झालीच पाहिजे असंही मला वाटतं. कुठे ना कुठे या प्राण्यांबद्दल, पशुपक्ष्यांबद्दल जी कोणी लोक दया दाखवत आहेत त्यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. अगदी गंभीर आजारी असलेल्या जनावरांसाठी सुद्धा मोठमोठे हॉस्पिटल्स काढले गेले आहेत काही संस्थांनी. नुकताच माझ्या एक पाहण्यात व्हिडिओ आला की जखमी गायींना एक मोठं हॉस्पिटल आहे, तिथे नेऊन भरती करायचं आहे तुम्हाला गायी जर दिसल्या तर, आणि अतिशय मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांचं खाण्यापिण्याची आणि औषधाची अगदी ऑपरेशन थिएटरसहित सर्व काही सोयीसुविधा तिथे उपलब्ध केल्या. हे जे काही कार्य चालतं आहे ना त्या कार्याला नक्कीच सलाम आहे. जखमी अवस्थेतील कोणताही पशुपक्षी प्राणी हा जर कुठल्या माणसाला दिसला तर त्यांनी जवळच्या अशा त्यांच्या सेंटरला त्याला पोहोचवणं हे माणुसकीचं दर्शन नक्कीच घडायला पाहिजे. मित्रांनो, चला कबुतरांच्या बाबतीत, पशुपक्ष्यांच्या बाबतीत, माकडांच्या बाबतीत थोडीफार काळजी घेत घेत आपण मानवतासुद्धा कशी सांभाळता येईल आणि पर्यावरणाचा ऱ्हास ह्याच्यापुढं कसा कमीत कमी होईल. समजा झाडी तोडली जात आहेत कुठल्या प्रोजेक्टसाठी, तर तिथे देशी झाडांची लागवड जास्तीत जास्त कशी होईल. वृक्षारोपणाचे कार्यक्रम जे होतात त्यामध्ये सुद्धा देशी झाडांना प्राधान्य कसं दिलं जाईल याबद्दल आपण जागरूक राहूयात. आणि ही पृथ्वी कधी निर्माण झाली याच्या खोलात जाण्याची गरज नाही, पण या पृथ्वीवर जेवढे म्हणून जीव जन्माला आले आपल्या मानवासहित या सगळ्यांनी एकत्रात एक सुवर्णमध्य गाठून कसं आपल्याला जीवन जगता येईल हे ठरवण्याची वेळ. ठरवणार कोण? संवेदना, वेदना, भावना, बुद्धी या सगळ्या गोष्टी घेऊन जन्माला कोण आले? माणूस. म्हणजे तुम्ही आम्हीच हे ठरवायचं आहे. चला एक सुवर्णमध्य गाठण्याच्या प्रयत्नात माणुसकीचं दर्शन घडवत नक्की जगूयात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, कारण समाजामध्ये अशा विषयांबद्दल थोडीशी जागृती होणं फार गरजेचं आहे. कबुतरांना पोती पोती भरून धान्य टाकताना मी लोकांना पाहिलं आहे, पण या गोष्टीमुळं ते किती ऐतखाऊ होत आहेत. मग एकाच ठिकाणी आपल्या मानवी वस्तीच्या आसपास त्यांची घरटी वाढत आहेत का? मग त्यांच्या पिलांना अन्न शोधण्याची क्षमता त्यांच्यामधनं नष्ट होती आहे का? ती करण्यास आपण जबाबदार ठरतो आहे का? अशा काही गोष्टींचा विचारसुद्धा या दानशूर लोकांनी करण्याची गरज आहे. अर्थात पर्यावरणाचा समतोल जर राखला गेला ना तर या गोष्टी उद्भवणार नाहीत
असंही मनापासून वाटतं. म्हणूनच झाडे लावा, देशी झाडे लावा आणि नुसती लावू नका, ती जगवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूयात. हा एकच उपाय मला चांगला वाटतोय. या सगळ्या गोष्टींवरचा हा एकच इलाज आहे. आशा करतो की आजची सकाळ अशा या व्हिडिओनी पर्यावरण आणि प्राणीप्रेम आणि आपण करत असलेली कार्य, त्याच्यामागं असलेली पुण्याची भूमिका आणि एक सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवून कसा आपल्याला सुवर्णमध्य गाठता येईल हे सांगण्याचा मी केलेला प्रयत्न तुम्हाला आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये तुमची वाट बघतोय प्रवी. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल. एकच यूट्यूब चॅनल ज्याच्यावरती अनंत रंगांनी नटलेले असे 7,485 व्हिडिओज याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. सबस्क्राईब करणं जमत असेल तर नक्की करा. मी फार कमी वेळा बोलतो की प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, प्लीज लाईक माय व्हिडिओ. आय डोंट लाईक बेगिंग, कारण तुम्ही सगळे आपले आहात. ज्यांना आवडेल ते नक्की सबस्क्राईब करतात. ज्यांना वेळच नाही त्यांना मी पण काही म्हणू शकत नाही. ज्यांनी पाहिलं त्यांना नक्की काहीतरी मिळेल. ज्यांच्या हातून या गोष्टी हुकत आहेत त्यांना काहीतरी मिळण्यापासून ते वंचित राहतील एवढं मला नक्की खात्री आहे. चला भेटूयात पुन्हा एका नव्या व्हिडिओसह थोड्याच वेळात.